आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील शमनेवाडी रस्त्याच्या आतील बाजूस राजू भुजप्पनावर यांच्या शेतात तरसाचा वावर असल्याचे त्यांच्या पायाच्या ठशावरून आढळून आले. पावसाने रस्ता चिखलाचा झाला असून त्यावरून तरस चालत गेले असल्याने त्यांच्या पायाचे ठसे अगदी नखांच्या ठशासह उमटले आहेत. राजू भुजप्पनावर यांचे शेतामध्ये एकाकी झोपडीवजा घर असून त्या घराच्या दरवाजावरही तरसाने ओरखडलेले स्पष्ट दिसून येते. परिसरातील शेतकऱ्यांच्यात सुरुवातीला हे ठसे चित्त्याचे असावेत असा कयास केला होता. राजू भुजप्पनावर नेहमीप्रमाणे शेतावर गेले असताना हे रस्त्यावरील ठसे आणि घराच्या लाकडी दरवाजावरचे ओरखडे बघून भरत पाटील आणि अतिक्रांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणली. अतिक्रांत पाटील यांनी तात्काळ डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्रीशैल बणिसाय यांना घटनेची माहिती दिली. श्रीशैल यांनी त्वरित विभाग प्रमुख प्रशांत तळवार आणि अरण्य निरीक्षक बाबू इंचल यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी त्या श्वापदाच्या पायाच्या ठशांचे फोटो काढून घेतले आणि निरीक्षण करून जातीच्या प्राण्याचे आहेत हे बघण्यास सांगितले. पावसाळ्यामुळे जंगलातून वाट चुकून अशा प्रकारची जंगली श्वापदे क्वचितच आढळून येतात असेही त्यांनी सांगितले. सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले की सायंकाळनंतर आपापली जनावरे, शेळ्या, मेंढ्या, गुरे, वासरे सुरक्षित आणि बंदिस्त जागेत बांधावीत, जेणेकरून वाट चुकून आलेल्या जंगली श्वापदांपासून सुरक्षित राहावे. यावेळी अतिक्रांत पाटील यांच्यासह रितेश पाटील, राजू भुजप्पनावर, भरत सी पाटील आणि इतर शेतकरी उपस्थित होते. सदलगाहून प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.